मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेला वाल्मिक कराड सध्या अटकेत आहे। या प्रकरणात खरं तर दररोज नवनवीन माहिती समोर येते आणि आताही या प्रकरणात नाव आलेल्या माजी सरपंच बालाजी तांदळेचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। हा तोच बालाजी तांदळे ज्याच्यावर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोप केले। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींना बालाजी तांदळे मदत करत असल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय। सध्या कोठडीत असलेल्या आरोपींना ब्लँकेट आणि पाण्याच्या बॉटल पुरवल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय आणि त्याचंच हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं बोललं जात आहे। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बालाजी तांदळे हा ब्लँकेट खरेदी करत असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे या सीसीटीव्ही फुटेजनं आता आणखी खळबळ उडाली आहे। वाल्मिक कराड कोठडीत असताना बालाजी तांदळे त्यांना जाऊन भेटल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता आणि या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्रही लिहिलं होतं। त्यावेळी मात्र बालाजी तांदळे यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला होता। माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत। सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी मला सोबत नेलं होतं आणि सीआयडीने मला त्या दिवशी चौकशीसाठी बोलवलं होतं। चौकशी झाल्यानंतर मी बाहेर आलो तेव्हा धनंजय देशमुख बाहेर उभे होते। वाल्मिक कराडला भेटलो नाही आणि पाहिलंही नाही। दरम्यान बालाजी तांदळेच्या या सीसीटीव्ही फुटेज नंतर या प्रकरणाला आता आणखी वेगळं वळण मिळालंय। सीसीटीव्ही समोर आलाय, त्याच्यामध्ये तो आरोपींना रगी नेऊन देतो। दुसरा हे आरोप आहे की केस न्यायालयात त्यांनी आरोपीला पाण्याच्या बॉटल दिल्या। याच्या कारवाई सुद्धा नाही। कारवाईपेक्षा अगोदर बालाजी तांदळे ज्यांनी की 1 जानेवारीला बीड पोलिसला तिथं मला आरोपीचा फोटो दाखवला की आता आरोपी कसा दिसतोय फरार झाल्यावर, मला दाखवायची गरज नसताना मला काही संबंध नाही त्याचा। आरोपी शोधणं हे यंत्रणेचं काम आहे। तर तिथं तसं मला त्यांनी एक धमकी वजा म्हणजे इशारा पण देण्याचा प्रयत्न केला, घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर हे जे कारनामे समोर आलेले 6 तारखेला 9 तारखेला त्याच्यानंतर 1 तारखेला तिथं माझ्यासोबत 4 तारखेला पुन्हा जे विष्णू चाटे आरोपी ते जे गेवरायला होते त्यांना रगी वगैरे पोहोच करणे, केजला आरोपी आल्यानंतर त्यांना पाण्याच्या बॉटल देणे, याच्यावर देशमुख कुटुंबियांना नाही यंत्रणेनं उत्तर दिलं पाहिजे समाजाला की हे काय चालू आहे। आता काय कारवाई 100% झाली पाहिजे ना। मग तेच तपास झाल्याशिवाय कारवाई कशी होईल? त्यांनी का असं केलं, त्याला कोणी अभय दिलं किंवा त्याला कोणी एवढी पुष्टी दिली, एवढं कसं करू शकला ते, किंवा हे सगळं आरोपीला करणं आहे का अलाउड, हे सगळं उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बालाजी तांदळे ब्लँकेट खरेदी करताना काउंटरवर बिल देताना दिसतोय असा दावा केला जातोय। त्यामुळे संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे का याचा तपास आता पोलीस करतायत। दरम्यान हे सीसीटीव्ही फुटेज हत्या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा पुरावाही ठरू शकेल का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। या व्हिडिओबाबत तुमच्या कमेंट नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही YouTubeवर बघत असाल तर लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।